लाईव्ह न्यूज चॅनलच्या टॉप 10 बातम्यांमध्ये पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। विषाचा डब्बा घेऊन शेतकरी पोहोचला कृषी कार्यालयात। श्याम तुकाराम काळे राहणार श्रीरामपूर या शेतकऱ्याने विषाचा डब्बा घेऊन पुसद येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले। काँग्रेसचे नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे चांगलीच खळबळ माजली। भाजपच्या कार्यकर्ता पदाधिकारी यांनी पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून वारकऱ्याचे पाय धुवून त्यांचा सन्मान करून नाना पटोले यांच्या त्या कृत्याचा निषेध नोंदवला। शेतकरी विरोधी कायदे आणणाऱ्या धोरणाचा महागाव तालुक्यातील वागद येथील शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला। 18 जून हा काळा दिवस म्हणून शेतकऱ्यांनी पण आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। पुसद येथील निष्ठावंत शिवसैनिक मोहन सुने यांनी खासदार संजय देशमुख यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। कारंजा तालुक्यातील अडाण धरण येथे फोटो काढण्यासाठी गेलेले 3 युवकांचा पाय घसरल्यामुळे धरणात बुडून मृत्यू झाल्याने याबद्दल दुःखद संवेदना खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केल्या। ईदच्या दिवशी गोवंशाचे मुंडके आढळून आल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात चांगलीच खळबळ माजली होती। पुसद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील घटनेने फासेपारधी समाज संतापला। अतिक्रमण धारकाचे वन विभागाने चुकीच्या पद्धतीने बयान नोंदवून दिशाभूल केल्याचा आरोप। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेतीची मशागत करून पेरणी केल्या, परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार असल्याने शेतकरी चिंतातूर झालाय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईदच्या निमित्ताने आर्णी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत बाबा कंबलपूस दर्गा येथे सामूहिकरित्या ईदची नमाज अदा करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। पुसद तालुक्यातील जनुना येथील शेतकरी वीज पडून मृत्युमुखी पावल्याच्या घटनेची माहिती कळताच आमदार इंद्रनील नाईक यांनी शेतकरी कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन शासनाची मदत तत्परतेने मिळण्यासाठी तहसीलदार यांच्याशी संवाद साधला। राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रजापती कुटुंबियांकडून स्टील टेबलचे लोकार्पण आणि गरजूंना अन्नदान आणि फळ वाटप करण्याचा कार्यक्रम माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे संपन्न। नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा सकल मराठा समाज आणि पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैन यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये भरगच्च समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला। अपघातग्रस्तांच्या रुग्णालयात पोहोचून त्यांचा जीव वाचवण्यासाठीचा राजेंद्र मंदाडे आणि संजय वाडवे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक सर्वसामान्यांकडून होत आहे। अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर बक्षिसाचे वितरण सुद्धा शासनाने करून अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सन्मान करावा अशी रास्त मागणी होत आहे। समाजाच्या समस्या लोकसभेतून सोडवणार खासदार संजय देशमुख यांनी जनतेला आश्वासन दिले। लोकप्रतिनिधींनी काम न केल्यास त्यांना जाब विचारणे हा मतदारांचा हक्क आहे। मला निवडून आणण्यासाठी समाज बांधवांनी स्वतः निवडून हातात घेऊन प्रचार केला, त्यामुळे मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या समस्या लोकसभेतून सोडवणार असल्याचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी सकल मराठा समाज आणि पुसद अर्बन बँकेतर्फे आयोजित पुसद येथील सत्कार सोहळ्यात व्यक्त केला। शेती आणि व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणारा वाशिम ते माहूर प्रस्तावित रेल्वे मार्ग काळी दौलत खान मार्गे जावा अशी मागणी खासदार संजय देशमुख यांच्याकडे काळी दौलत खान येथील रहिवासी संदेश रणवीर यांनी केली आहे। अशाच बातम्या आणि नवनवीन कार्यक्रम उपक्रमांची माहितीसाठी लाईव्ह न्यूज चॅनल YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।